मॅडम, कोणी किती खाल्लं पाहिजे हे कसं ठरवायचं? ओके, मी तुला एक एक्झाम्पल देते. आपल्याकडे जर एक बॅग आहे, ओके, तर आपल्याला ह्या बॅगेतनं किती गोष्टी काढायच्यात त्याच्यावर ठरवायचं की याच्यातनं ह्यात आपण किती गोष्टी भरायच्या आहेत. बरोबर. फॉर एक्झाम्पल या बॅगेत मी या बॅगेतनं दोनच बॉटल काढू शकणार आहे, तिसरी पण नाही. बरोबर. सो माझं जेवढं आउटपुट असणार आहे तेवढाच माझ्या त्याच्यात इनपुट गेला पाहिजे. करेक्ट. सिमिलरली जेव्हा आपण बाहेर खूप चालतो, फिरतो, ट्रॅव्हलिंग करतो, तेवढा जर आपलं श्रम जास्त असेल तर आपण जास्त खाल्लं पाहिजे. पण आपले जर श्रम कमी असतील तर आपण कमी खाल्लं पाहिजे. नुसती आपली बॉडी दिलीये म्हणजे त्याच्यात ठुसून सगळं भरलं पाहिजे असं अजिबात नसतं. म्हणजे द इनपुट शुड ऑलवेज इक्वेट विथ द आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट. तिकडे जर तुझी तफावत झाली तर मग आयदर जाडपणा वाढतो किंवा माणूस अत्यंत बारीक होतो. म्हणजे इनपुट आपलं कमी आहे पण आउटपुट जास्त आहे तर तुम्ही बारीक होणार. इनपुट भरपूर आहे पण आउटपुट तेवढं जास्त नाहीये, म्हणजे चालणं नाही, फिरणं नाही, पण खाणं अगदी व्यवस्थित आहे, तर तुमची जाडी वाढणार. सो आपण आपल्या कामानुसार डिसाईड करायचं असतं की आपल्या अंगाला एक्झॅक्टली लागणारं पोषण, जेवण, खाणं पिणं किती नेसेसरी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही खाणं ऍडजस्ट करायचं. आणि ही गोष्ट फक्त शारीरिक नाहीये बरं का. म्हणजे फूड फॉर थॉट पण तुम्ही तो घेतला पाहिजे जो तुम्ही पुढे वापराल. चांगल्या गोष्टी ऐकल्यात तर आपण चांगल्या गोष्टी बोलतो. बरोबर. तसंच वाईट गोष्टी बघितल्या, वाईट गोष्टी ऐकल्या तर आउटपुट काय येणार आहे? वाईट. राईट. सो आपण तेवढ्याच गोष्टी ऐकायच्या, तेवढ्याच गोष्टी आतमध्ये घ्यायच्या ज्या गोष्टी आपल्याला बाहेर टाकायला आवडतात किंवा द्यायला आवडतात. नाहीतर उगाचच आपण बर्डन्स घेतो आणि शरीराला, मनाला ताणात घालतो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाही. सो डोंट टेक स्ट्रेस इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह स्ट्रेस. सो टेक हॅपीनेस सो दॅट यू कॅन इव्हन गिव्ह हॅपीनेस. सेम गोष्ट खाण्याबरोबर पण असते. सो या वेलनेस वेडनेसडे मध्ये आपण हे शिकलो की द इनपुट हॅज ऑलवेज टू डू विथ द आउटपुट. सो आउटपुट जर तुम्हाला भरपूर द्यायचं असेल तर इनपुट हे छान असलंच पाहिजे. पण आउटपुट जर तुम्हाला म्हणजे कमी शक्ती खर्च होत असेल तर कमी प्रमाणात जेवलं पाहिजे पण चांगलं क्वालिटी वाईज जेवलं पाहिजे. ओके. पण जर तुम्हाला भरपूर आउटपुट द्यायचं आहे, क्रिकेट खेळायला जाताय, बॅडमिंटन खेळताय किंवा अतिशय बुद्धीला चालना देताय तर मात्र जेवण तुमचं व्यवस्थित, भरपूर मात्रेत आणि चांगल्या क्वालिटेटिव्ह पण असलं पाहिजे. क्वालिटी अँड क्वांटिटी बोथ मॅटर्स देअर. अदरवाइज बी क्वालिटेटिव्ह मोर दॅन क्वांटिटेटिव्ह फॉर द बेस्ट रिझल्ट ऑन युअर बॉडी. आत्तासाठी इतकंच. आय होप हा वेलनेस वेडनेसडे तुम्हाला आवडला आणि ह्याचं तुम्हाला लक्षात राहील मी काय म्हणाले ते. पुढच्या वेलनेस वेडनेसडेला लवकरच भेटू. बाय.